बुलेटिनच्या सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी पाकिस्तानच्या संदर्भातील। पाकिस्तान सोबतचा सध्याचा संघर्षाचा काळ भारताच्या पथ्यावर पडण्याची शक्यता आहे, कारण काश्मीरच्या वादावर यामुळे तोडगा निघण्याची आशा निर्माण झाली आहे। याला कारण ठरलंय पाकिस्तानच्या पंतप्रधानांचं एक विधान। ऑपरेशन सिंदूर दरम्यान पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी सांगितलं की भारतासोबत शांतता चर्चेमध्ये सहभागी होण्यास आपण तयार आहोत। यामध्ये काश्मीर वाद आणि पाणी वाटप यासह द्विपक्षीय मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी भारताला व्यापक चर्चेसाठी त्यांनी आमंत्रित केलंय। भारताच्या ऑपरेशन सिंदूर नंतर पाकिस्तानने गुडघे टेकलेले आहेत। भारताने यामध्ये अद्याप कोणतंही स्पष्टीकरण मात्र दिलेलं नाहीये। रामराजे शिंदे आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती देतील। रामराजे, आधी बदल्याची भाषा आणि त्यानंतर आता चर्चेसाठी पाकिस्तान कुठेतरी तयार आहे। शहबाज शरीफ यांनी या सगळ्या संदर्भातली भूमिका मांडलेली आहे चर्चेची। काश्मीरचा मुद्दा हा निकाली लागू शकतो का? त्या संदर्भातला मोठा निर्णय होऊ शकतो का? एकंदरीत काय अपडेट्स आहेत? बिलकुल, पाकिस्तान आता वठणीवर आलाय असं म्हणावं लागेल। त्याचं कारण हेच आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट संकेत दिला होता, पाणी आणि रक्त सोबत वाहू शकत नाही, आणि म्हणूनच सिंधू करार जो आहे तो रद्द करण्यात आला होता। आणि आता शहबाज शरीफ हेच म्हणतायत की सीज फायर उल्लंघन असू द्या किंवा पाणी सिंधू करार रद्द करणं, या संदर्भामध्ये द्विपक्षीय आपण चर्चा करावी आणि त्या संदर्भात त्या करारावर सुद्धा चर्चा करावी। परंतु या ज्या मुद्द्यावर चर्चा करायची त्याच्यामधला एक महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजेच की सिंधू करार, म्हणजेच की पाणी प्रश्न, आणि त्याच्यावर भारतानं आता सिंधू करार रद्द केलेला आहे। शहबाज शरीफ यांचं म्हणणं आहे आणि आग्रह सुद्धा आहे की सिंधू करार जो आहे तो पुन्हा एकदा अस्तित्वात आणावा आणि पाकिस्तानला पाणी द्यावं, कारण त्याच्यामुळे पाकिस्तानमध्ये भीषण परिस्थिती निर्माण झालेली आहे। त्यामुळे भारतानं जे दुहेरी वार केलेला आहे, एक एअर स्ट्राईकच्या माध्यमातून जे दहशतवाद्याचे अड्डे होते ते टार्गेट करण्यात आलेले आहेत आणि त्याच्यामुळे पाकिस्तानला मोठं नुकसान झालेलं आहे। आणि दुसरं म्हणजेच की सिंधू करार आणि त्याचबरोबर इतर पाकिस्तानच्या ट्रेडवर टाकलेली बंदी, आणि यामुळे आता पाकिस्तानची कोंडी झालेली आहे आणि म्हणूनच आता पाकिस्तानचं अर्थव्यवस्थेचं कंबरडं मोडलेलं आहे आणि म्हणूनच पाकिस्तानचे गुडघे टेकलेले आहेत। आणि त्यामुळेच हा वाद लवकरात लवकर संपवावा आणि पूर्व परिस्थिती यावी यासाठीच आता पाकिस्तान धडपडतोय आणि म्हणूनच भारताकडे आता आर्जव मागणी केलेली आहे की आपण याच्यावर चर्चा करू आणि यावर तोडगा काढू। परंतु आता भारताकडून केवळ बॉर्डरवरची परिस्थिती आणि सीज फायर उल्लंघन याच्यावर चर्चा केली जाते का पाणी प्रश्नावर पण चर्चा केली जाते हे बघावं लागणार आहे। कारण पाकिस्तानसाठी सगळ्यात महत्वाचं म्हणजेच की सिंधू करार जो आहे तो पुन्हा एकदा अस्तित्वात आणणं ही प्राथमिकता असणार आहे। मग आता भारताकडून काय नेमकं उत्तर दिलं जाते ते पाहावं लागणार आहे। अगदी आता भारताच्या भूमिकेकडे लक्ष असेल, काय स्पष्टीकरण दिलं जातं हे पाहणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।